तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर बऱ्याच दिवसापासून रादर महिन्यांपासून बऱ्याच मुलांचे डाऊट येत होते की महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियरची सॅलरी किती आहे, त्यानंतर HVDCसाठी पोस्टिंग कशी मिळू शकते, तिकडे सॅलरी जास्त आहे का, सॅलरी सफिशियंट आहे का, आणि सॅलरी हाईक बाबतीत पण काही ना काहीतरी एक न्यूज किंवा अपडेट होता. तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आणि मला वाटतं हा सगळ्यात मोठा मोटिवेशनल पॉईंट असेल ज्यांचं मोमेंटम लूज झालं आहे. तर डेफिनेटली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन इथून कळतील आणि तुम्हाला तुमचा पुढचा स्टडी करायचा की नाही ते प्लॅन करण्यासाठी याचा नक्कीच कुठे ना कुठेतरी फायदा होईल. ओके, स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा ही सॅलरी स्लिप आहे महाट्रान्सकोची असिस्टंट इंजिनियरची. ओके, डेसिग्नेशनमध्ये लिहिलेलं आहे असिस्टंट इंजिनियर. आपण स्टार्टपासून एक एक करत जाऊया आरामात. नेम, पर्सनल नंबर, इथे सगळ्या पर्सनल डिटेल्स आहेत. त्यानंतर आपला बेसिक पे आणि पे स्केल इथे दिलेला आहे. तर असिस्टंट इंजिनियरचा जो बेसिक पे आहे तो आहे 49,210 आणि त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल अलाउन्सेस ह्याच्यावरती मिळतात. त्यानंतर इथे एक पे स्केल दिलेला आहे, तो काय आहे 49,210, त्यानंतर 2165, त्यानंतर 60,035 आणि नंतर 2280 आणि असं 119315. तर याचा अर्थ काय आहे, तर इनिशियली पहिल्या वर्षाला तुम्हाला 49,210 असणार आणि त्यानंतर जे आपलं इयरली इन्क्रीमेंट होतं त्यामध्ये तुमची जी बेसिक सॅलरी आहे ती एवढ्या अमाऊंटने इन्क्रीज होणार. म्हणजे 49,210मध्ये 2165 ॲड होऊन तो तुमचा नेक्स्ट इयरला बेसिक होईल. करेक्ट. त्यानंतर बऱ्याच मुलांचा एक डाऊट होता की क्लास 2ची पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर की क्लास 3ची पोस्ट आहे. तर क्लास 2ची पोस्ट आहे. इथे सॅलरी स्लिपवरच क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. एम्प्लॉई ग्रुप क्लास 2 किंवा क्लास बी ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर इथे रिटायरमेंट डेट किंवा इन्क्रीमेंट डेट वगैरे सगळे तुमचे मेन्शन केलेले असतात. त्यानंतर ऑफिस वर्क, बँक बॅलन्स, तुमचं बँक अकाउंट नंबर किंवा बँकेचं नाव काय आहे, कधी पेमेंट झालं, सॅलरी स्लिप वगैरे कधी निघाली, तर ह्या बाबतीत इथे पर्सनल डिटेल्स असतात. त्यानंतर तुम्हाला लिव्ज वगैरे किती असतात त्याची डिटेल इथे खाली मेन्शन केलेली आहे. तर CL म्हणजे कॅज्युअल लिव्ज टोटल आपल्याला इयरली 50 कॅज्युअल लिव्ज मिळतात 15. त्यानंतर जे 6 आहेत त्या पब्लिक हॉलिडेज मिळतात आणि टोटल 40 आहेत ते EL मिळतात म्हणजे अर्न लिव्ज. तर ह्या ज्या टोटल 15 आणि 6 म्हणजे टोटल 21 ज्या लिव्ज आहेत त्या लॅप्स होणाऱ्या, म्हणजे तुम्हाला विदिन अ इयर ते कन्झ्युम करावे लागतात, ते कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. म्हणजे 40 EL किंवा अर्न लिव्ज असतात जे आपण एनकॅशमेंट करू शकतो, त्यांना नंतर विकले तर त्याच्या बदल्यात आपण सॅलरी मिळू शकते. तर अशा ज्या लिव्ज आहेत त्या कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात 40. तर हे मी फील्ड ड्युटीसाठीचं सांगतो आहे. जर तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये असाल, डिव्हिजन ऑफिसला असाल, सर्कल ऑफिसला असाल किंवा हेड ऑफिसला असाल, तर ह्या ज्या सुट्ट्या आहेत त्या चेंजेस होऊ शकतात. त्यानंतर वीकली तुम्हाला, हे पण मी सांगून ठेवतो, वीकली तुम्हाला मोस्टली एक ऑफ असेल, तुम्हाला वीकली 1 ऑफ असतो. ऑफिशियली सॅटर्डे संडे सुट्टी नसते. बऱ्याच मुलांना डाऊट असेल की सॅटर्डे संडे सुट्टी आहे का, तर असं नाही आहे. वीकली 1 डे तुम्हाला ऑफ असेल, तर कुठलाही असू शकतो तो, असं नाही की संडेलाच असेल. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे काहीही येऊ शकतो. डिपेंड करतो तुमचं पोस्टिंग कुठे आहे किंवा तिथे शिफ्टिंग वगैरे कशी आहे, तुमची कुठली शिफ्ट आहे त्या बाबतीत. हे सगळ्या गोष्टी मी एका वेगळ्या डिटेलमध्ये कवर करीनच, बादाजस्ट आलेलं म्हणून तुम्हाला सांगतो. सॅलरी स्लिप बाबतीत आपण डिस्कस करूया. तर अर्निंग्स असे 3 कॉलम आहे टोटल. एक अर्निंग, दुसरा आहे डिडक्शनचा आणि तिसरा आहे तुमचं पर्क्स किंवा अदर इन्कम किंवा जे काही रिबेट, लोन्स वगैरे किंवा एक्झाम्शन असतील त्या बाबतीत इथे मेन्शन केलेलं आहे. अर्निंग्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघूया जो बेसिक पे आहे 49,210. त्याच्यानंतर आपला डिअरनेस अलाउन्स सध्या मिळतो आहे आत्ता, जो आपल्याला DA आहे आत्ताचा आहे तो आहे 46%. तो युजली दर क्वार्टरली किंवा 6 मंथली जे आहे ते 4% इन्क्रीज होत जातो. तर आत्ता सध्या 46% आहे. जसं सेंट्रलचा एकदा डिसाईड केल्यानंतर त्यानंतर स्टेटचा काही महिन्यानंतर तो आपल्याला लागू होतो. तर आत्ता सध्याचा DA आहे 46%. तर त्या अकॉर्डिंग 49,210वर 46% DA काढला तर एवढी व्हॅल्यू येते 22,000. आणि त्यानंतरच तो हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घर भाडे भत्ता ज्याला आपण म्हणतो, तर तो 3 कॅटेगरीमध्ये मिळू शकतो. एकतर 9%, 18% किंवा 27%. आता हे डिपेंड करतं तुमची पोस्टिंग कुठे आहे. जर तुमचं एकदम ग्रामीण भागात झालं तर तुम्हाला 9% HRA मिळेल. जर तुमचं थोडं नगर परिषद वगैरे कुठे असेल तिकडे तुम्हाला 18% मिळेल. आणि एकदम तुमचं क्लास 1 सिटीमध्ये असेल तर टॉप टियर सिटीमध्ये असेल तुम्हाला 27% HRA तिथे मिळू शकतो. तर हा जो 4429 आहे तो 9% HRAवर मिळतो. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 18%, 27%, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. मॅक्झिमम स्टुडंट्स जर तुम्ही बघितलं तर 9% HRA असेल. तुमच्यापैकी जे कोणती ॲज अ ऑफिसर म्हणून सिलेक्ट होतील त्यांना 9% HRA असेल. 18 आणि 27 फार कमी जे ऑफिसर आहेत त्यांना मिळतो. त्यानंतर अजून तुम्हाला ॲडिशनल अलाउन्सेस पण मिळतील. इथे इलेक्ट्रिसिटी चार्ज अलाउन्स आहे, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स आहे,
फ्रिंज बेनिफिट म्हणजे हा फील्ड जर तुम्ही ड्युटी करत असाल फील्डवर, लाईक सबस्टेशनमध्ये असाल, लाईन्समध्ये असाल, प्रोजेक्ट्समध्ये असाल, टेस्टिंग डिव्हिजनला असाल, तर हे फील्ड वर्क आहे, तर तुम्हाला ह्याचे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत ते मिळतात, अलाउन्स जो आहे तो. त्यानंतर ट्रान्सपोर्ट असिस्टंट अलाउन्स तुम्हाला मिळेल, एंटरटेनमेंट रिइम्बर्समेंट आहे, बुक रिइम्बर्समेंट आहे आणि मोबाईल रिइम्बर्समेंट आहे. ह्याच्यासोबतच कन्व्हेन्स अलाउन्ससुद्धा मिळतो, म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचं पर्सनल व्हेकल असेल, तुमच्या नावावर असलं पाहिजे ते, एक तर तुमची 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, ते तुमच्या पर्सनल नावावर असलं पाहिजे आणि तुमच्याकडे परमनंट लायसन्स असलं पाहिजे. ते जे तुमच्याकडे असेल तर हा ॲडिशनल अलाउन्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतो. म्हणजे तुम्ही ऑफिसचं कुठलं व्हेकल यूज करत नसाल ऑफिसला ट्रॅव्हल करण्यासाठी, जे तुमच्या इंचार्जला वगैरे दिलेलं असतं ऑफिससाठी व्हेकल, इमर्जन्सी ड्युटीसाठी वगैरे, जर ते तुम्ही यूज करत नसाल तर तुम्हाला कन्व्हेन्स अलाउन्स मिळू शकतो, तुम्ही क्लेम करू शकता. हे झाले फर्स्ट कॉलममध्ये. तर हा मिनिमम तुम्हाला एवढं तरी मिळू शकतो. मोबाईल रिइम्बर्समेंटसाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं की बाबा मी जो नंबर यूज करतो तो कंपनीच्या कामासाठीच यूज करतो आहे, पर्सनल कामासाठी यूज करत नाही. तर असा हा तुम्ही जर हे क्लेम नाही केलं तर हे 500 डिडक्ट होतील आणि हे पण डिडक्ट होतील जर तुम्ही क्लेम केलं नाही तर. बाकीचे रिमेनिंग जी अमाऊंट आहे ती युजली सगळ्यांनाच मिळेल. हे मिनिमम सगळे आपल्या गोष्टी आहेत. तर 80,000 आपण ॲप्रॉक्सिमेटली कन्सिडर करूया. ॲप्रॉक्सिमेटली 80K आपला ग्रॉस आपल्याला मिळतो. त्याच्यापैकी डिडक्शन्स आहेत इथे मेन्शन केलेले आहेत. PFचं जे काय कॉन्ट्रीब्युशन असेल प्रोव्हिडंट फंडचं ते तुमचं 8622 एवढं तुमचं डिडक्ट होईल. जेवढी ही अमाऊंट आहे सेम अमाऊंट कंपनीसुद्धा त्याच्यामध्ये इन्सर्ट करते किंवा त्याच्यामध्ये ॲड करते आणि त्या अकॉर्डिंग मग तुम्हाला पर्सेंटेजवर इंटरेस्ट येतो मिळत जातो. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्यावर समजेलच. फक्त आपण सॅलरी स्लिप बाबतीत डिस्कस करूया. त्यानंतर हे अजून काही थोडे छोटे छोटे डिडक्शन्स आहेत आणि मेडिक्लेम जो आपल्या कंपनीतर्फे आपल्याला प्रोव्हाइड केला जातो तो मेडिक्लेम कंट्रीब्युशनसुद्धा इथे 1238 आहे, जो सगळ्यांसाठी कॉमन आहे. त्यानंतर तुमचं जर काही लोन्स वगैरे असतील, रिबेट्स असतील, एक्झेम्पशन वगैरे असेल तर सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. तर ॲप्रॉक्सिमेटली जर तुम्हाला सांगितलं तर मिनिमम तुम्हाला 70K इन हँड तुम्हाला येतो. ओके, आपण 9% HRS कन्सिडर केलं आहे. 18-27 असेल तर जास्त होईल, पण हे मी मिनिमम सांगतो की मिनिमम तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 70K तुम्ही इन हँड सॅलरी मिळू शकते आणि ग्रॉस इथे आपल्याला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट्स असतील बऱ्याच मुलांचे होते ते पण आपण एक एक करून डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा की महाट्रान्सको ए ही गॅजेटेड पोस्ट आहे की नाही आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तेच मी एक्सप्लेन करून टाकतो की ही गॅजेटेड पोस्ट नाही आहे. ओके, तर महाट्रान्सको ही गॅजेटेड पोस्ट नाही आहे. क्लास 2 जरी पोस्ट असली तरीसुद्धा ही गॅजेटेड पोस्ट नाही आहे. त्यानंतर होतं की क्लास 2 आहे की क्लास 3 आहे. तर ऑब्व्हियसली क्लास 2 पोस्ट आहे. मी आता सॅलरी स्लिपवर तुम्हाला दाखवलं. इन हँड आणि ग्रॉस सॅलरी किती आहे ते आत्ताच आपण मेन्शन केलं की मिनिमम तुम्हाला किती मिळू शकते आणि ग्रॉस सॅलरी किती आहे ते डिडक्शनवर ते डिपेंड करतं. जर तुम्हाला अजून कंट्रीब्युशनचं वाढवायचं असेल PFचं कंट्रीब्युशन तर हे डिडक्शन्स पण तुम्हाला इन्क्रीज होऊ शकते. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल 2,000 वाढवायचे आहेत, 5,000 वाढवायचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही करू शकता. त्यानंतर बेटर सॅलरी आहे. सगळ्यात पहिल्यांदा MPSCची जी काही क्लास 2 पोस्ट आहेत तर त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त सॅलरी आपल्याला इथे मिळते महाट्रान्सकोमध्ये ॲज अ असिस्टंट इंजिनियर. जर तुम्ही MPSC थ्रू बघितलं तर तिथे 41K आहे, काही काही ठिकाणी 44K आहे, काही काही ठिकाणी 47K आहे, पण 49,000 ॲज अ बेसिक क्लास 2 पोस्टसाठी नाही आहे महाराष्ट्रात तरी. तर महाट्रान्सको AEची सगळ्यात हायेस्ट सॅलरी आपण इथे बघू शकतो क्लास 2 पोस्टसाठी. ओके, तर हा पण एक डाऊट होता बऱ्याच जणांचा. आणि देन की सॅलरी सफिशियंट आहे का. हे बघा, जर तुमच्यावर कुठलंही लोन वगैरे सध्या नसेल, आता घर वगैरे तुम्ही घेतलं नसेल की कुठलं पर्सनल लोन नसेल, एज्युकेशनल लोन नसेल, होम लोन नसेल, तर ही सॅलरी सफिशियंट आहे. ओके, एक तुम्ही चांगली हेल्दी तुम्ही लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये जगू शकता. जर लोन नसेल तर ऑब्व्हियसली तुमचे हप्ते वगैरे जातील किंवा कुठलीही वस्तू घेतली असेल, बाईक घेतली असेल, कार घेतली असेल किंवा कुठलं गॅजेट घेतलं असेल EMIवर तर त्याचे हप्ते वगैरे जातील. पण ह्या व्यतिरिक्त जर तुमचं काही इन्व्हेस्टमेंट वगैरे असेल किंवा जर कुठलं कटिंग वगैरे होत नसेल तर ही सॅलरी सफिशियंट आहे माझ्या अकॉर्डिंग. ओके, त्यानंतर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की HVDCला जास्त सॅलरी मिळते. ओके, तर बऱ्याच जणांचे मला मेसेज आले होते की सर HVDC कसं जॉईन करायचं, काय प्रोसेस आहे, कोणाला सिलेक्ट केलं जातं, काय त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे, तर सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. किंवा SLDCसुद्धा म्हणजे स्टेट लोड डिस्पॅच सेंटर. तर ह्याचे कसं जॉईन करायचं, त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्या आधी आपण सॅलरी एकदा बघून घेऊया म्हणजे तुम्हाला अजून जास्त फॅसिनेटिंग वाटेल. सेम ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सेम असतील, फक्त मेजर सगळ्यात जो चेंज आहे तो म्हणजे बेसिकमध्ये जो 49,210च्या जागी डायरेक्टली 61,830 एवढा तुम्हाला बेसिक मिळतो. म्हणजे हायर ग्रेडचा जो आपल्या नेक्स्ट स्टेपवरची जी पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची
असिस्टंट इंजिनियरनंतर नेक्स्ट जे प्रमोशन झालं तुमचं डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुम्ही व्हाल, तर त्याची जी काही बेसिक सॅलरी आहे ती तुम्हाला इथे मिळते. पण हे HVDCला आहे का, तर नाही. हा एक मिसकन्सेप्शन काढून टाका. तो स्पेसिफिक झोनसाठी म्हणणार तो एक स्पेसिफिक लोकेशनसाठी आहे. जसं पडघे आपण कन्सिडर केला, तर पडघे लोकेशनवर तुमचा जो बेसिक पे आहे तो आहे 61,830, किंवा काही जो नक्षलवादी एरिया किंवा नक्षलाईट एरिया आहे तिकडे सुद्धा ऑफिसर्सना एक मोटिवेशन मिळावं किंवा काहीतरी काम करण्यासाठी त्यांना बूस्टअप मिळावं, त्यासाठी ही जी सॅलरी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. जो काय बेसिक आहे तो असं स्पेसिफिक एक एरिया आहे किंवा पार्ट आहे तिथे बेसिक पे आहे तो नॉर्मल म्हणजे 49,000 जो जॉईनिंग आहे ॲज अ AEचा, त्याच्या जागी तुम्हाला 61,830 बेसिक पे मिळेल. त्या अकॉर्डिंग तुमचं जे काय सॅलरी हाईक होईल किंवा जे काय आपण म्हणतो इयरली जे आपलं सॅलरी इन्क्रीज होत राहते ते आपलं ह्याप्रमाणे इथे चेंज होत राहील. त्यामुळे पोस्ट चेंज होते का, नाही, पोस्ट सेमच राहते आपली ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणूनच असाल, पण ह्या ठिकाणी पर्टिक्युलर जर तुमची पोस्टिंग वगैरे असेल तर तुमचा बेसिक पे हायर मिळेल. आणि HVDCचं जर तुम्ही स्पेसिफिकली म्हणाला तर HVDCला स्पेशल इन्सेंटिव्ह जो अलाउन्स आहे 9,000 तो एक्स्ट्रा मिळतो. बेसिक पे जे मी सांगितलं 61,830, त्या अकॉर्डिंग मग 46% HRA किंवा जो 46%चा जो DA किंवा 918 आणि 27%चा जो HRA आहे हाऊस रेस अलाउड तो बेसिकवर डिसाईड होतो. आणि बाकीचे हे जे काही अलाउन्सेस आहेत ते फिक्स असतात. ओके, मी तुम्हाला माहिती नसेल ते पण सांगतो. हे जे 3 आहेत म्हणजे डिअरनेस अलाउन्स DA आणि HRA आहे तो डिपेंड करतो तुमच्या बेसिक सॅलरीवर. ते जर बेसिक सॅलरी जर तुमची चेंज झाली तर हे 2 अलाउन्सेस चेंज होतात, कारण हे बेसिकच्या पर्सेंटेजवर असतात. आणि हे जे रिमेनिंग आहे ते फिक्स अमाऊंट असते, ह्याच्यामध्ये काही पर्सेंटेजवर डिपेंड नसतं. तर हा जो स्पेशल इन्सेंटिव्ह अलाउन्स येल्लोमध्ये मार्क केला आहे तो HVDCसाठी तुम्हाला एक्स्ट्रा मिळतो. ओके, तर हे तुम्हाला जाम बघून फॅसिनेटिंग वाटत असेल तर फक्त HVDCला नाही आहे, ते काही लोकेशनसाठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर त्याच्यापैकी एक जे आपली चंद्रपूर पडघे लाईन आहे, तर पडघेसाठी जिथे पडघे लोकेशन आहे तिकडे तुम्हाला हा जी बेसिक सॅलरी आहे ती इन्क्रीज होऊन मिळेल. तर इथे तुम्ही पाहू शकता डिडक्शन्समध्ये ऑब्व्हियसली इन्कम जे जास्त झालं तर इन्कम टॅक्स पण आपला इन्क्रीज होतो आहे. आणि बाकी जे डिडक्शन आहेत ते स्टँडर्ड आहेत. त्यानंतर जे आपलं PFचं कंट्रीब्युशन होतं ते पण आपल्या इथे इन्क्रीज झालेलं आहे, बिकॉज ऑब्व्हियसली बेसिक इन्क्रीज झाला तर PF कंट्रीब्युशन पण इथे इन्क्रीज होतं. बाकी जे काय पेन्शन कंट्रीब्युशन आहे किंवा जे काय वेलफेअर फंड वगैरे आहे ते सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. तर ॲप्रॉक्सिमेटली आपण सांगितलं तर एक 90K तुमचं कटिंग वगैरे झालं तर इन हँड जी सॅलरी टेक होम पे ते तुमचं 90K असेल. म्हणजे ऑलमोस्ट तुमचा 20Kचा डिफरन्स येऊ शकतो तुमचा जर नॉर्मल HVAC आणि HVDCमध्ये जर तुम्ही फरक बघितला तर, म्हणजे EHVAC आणि HVDCमध्ये, बिकॉज ऑब्व्हियसली बेसिक सॅलरीमध्येच एवढा चेंज झाला आहे. आणि प्लस हे अप्रॉक्सिमेटली 10,000 आणि इथे पण 10,000 आपण कॅल्क्युलेट केलं तर ओव्हरऑल 20,000चं तुम्हाला हाईक म्हणजे 20,000चा डिफरन्स तुम्हाला दिसून येईल HVDCमध्ये आणि ह्याच्यामध्ये. ओके, तर आता तुम्हाला वाटत असेल की आता सगळेजण म्हणतील की मला आता HVDCला जायचं आहे, तर HVDCला जायची वेगळी प्रोसेस काय आहे. ऑनेस्टली स्पीकिंग अशी HVDCला जायची काहीच प्रोसेस नाही आहे. तुम्हाला जे काय सिलेक्शन होतं HVDCसाठी तर बऱ्याच जणांना ऐकून वाईट वाटेल, पण HVDCचं सिलेक्शन आहे ते लिटरली रँडम बेसिसवर केलं जातं. असा काहीच क्रायटेरिया नाही आहे की कोण तिथे सिलेक्ट होऊ शकतं, काहीच नाही आहे. तर लिटरली रँडम कोणीही, जर तुम्ही लकी असाल तर तुमचं तिथे सिलेक्शन होऊ शकतं. आणि फक्त असं नाही आहे की सॅलरी जास्त आहे. ऑब्व्हियसली सॅलरी जास्त असण्यामागे काही ना काहीतरी रिझन्स आहेत, एवढं पण तुम्हाला कळलं पाहिजे. काही ना काहीतरी कॅच असणार. ऑब्व्हियसली हायर द सॅलरी हायर द रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्हाला जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असतात तिकडे, त्यामुळे तुम्हाला ती सॅलरी दिलेली आहे. काही ना काहीतरी रिझन असल्यामुळेच देणार. करेक्ट. तर HVDCला जसं मी सांगितलं 9K एक्स्ट्रा मिळतात, 9,000 एक्स्ट्रा. तसंच तुम्हाला SLDCला म्हणजे आपली स्टेट लोड डिस्पॅच सेंटर आहे तेथे तुम्हाला 4K एक्स्ट्रा मिळतात. पण SLDCला सध्याच्या पोस्टिंगमध्ये कोणीही इलेक्ट्रिकलचे जे ऑफिसर्स आहेत ते जॉईन झालेले नाही किंवा तिथे वॅकेन्सीज नव्हती, पण टेलिकम्युनिकेशनचे तिकडे ऑफिसर्स इथे जॉईन झालेले आहेत. हे पण अगेन डिपेंड करतं की रँडमली डिसाईड होतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते, की कोणाला पोस्टिंग दिलं जाईल. तर तुमच्या ट्रेनिंगमध्ये स्पेसिफिकली मी मेन्शन करून सांगेल, जी तुमची काही ट्रेनिंग होईल जॉईनिंग व्हायच्या आधी, तिथे जर तुम्हाला कुठला टास्क परफॉर्म करायला सांगितला, लाईक कुठलं प्रेझेंटेशन करायचं आहे, कुठला PPT बनवायचा आहे किंवा कुठला पेपर प्रेझेंट करायचा आहे, पेपर सबमिट करायचं आहे, तर ते जे काय तुम्हाला टास्क दिलेलं असेल ते सिन्सिअरली करा. मे बी त्यामुळे तुमच्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमचं जे पोस्टिंग वगैरे आहे ते कदाचित चेंज होऊ शकतं. त्यामुळे ट्रेनिंगला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ह्या गोष्टीवर नक्की लक्ष द्या.
ओके. बाकी मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही विचारलं तर जे सिलेक्शन आहे ते रँडम बेसिसवर होतं. असं काहीच क्रायटेरिया नाही आहे की कोणाचं सिलेक्शन होईल किंवा कोणाचं नाही होणार. तर हे जे तुमचे डाऊट होते माझ्या मते मॅक्झिमम डाऊट आपण इथे कवर केलेले आहेत. या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील रिगार्डिंग द सॅलरी किंवा अजून कुठली महाट्रान्सफर लाईफ रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करू शकता किंवा आपला ॲपसुद्धा आहे ते पण तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.